सुस्वागतम। आज आपण पाहत आहोत जिल्हा परिषद शाळा कालवार येथील परसबाग। खरं तर विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा कळावी, तसेच त्यांना शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, जीवशास्त्र आणि त्यातील विज्ञान समजावा म्हणून परसबाग हा एक उपक्रम आहे। पावसाळ्यामध्ये आम्ही आमच्या शाळेजवळच्या थोड्याशा जागेत ही वेलवर्गीय परसबाग लावलेली आहे। याच्या मांडवाच्या खाली काही भाज्या जसं की आळू, त्यानंतर थोड्या दिवसामध्ये आम्ही तिथे मुळा पेरणार आहोत। अशा प्रकारे मांडवाच्या खाली देखील काही भाज्या होतात आणि मांडवावर जे आमच्या वेलवर्गीय भाजी त्यामध्ये घोसाळी आहे, शिराळी, दुधी, त्याचबरोबर कारली देखील आहे। विद्यार्थी इथे येतात आणि त्यांच्या आवडीचं काम करतात। इथे तयार होणारा जो काही भाजीपाला आहे जसं की शिराळी आहे, घोसाळी आहे, ही आम्ही ज्या दिवशी डाळ असेल किंवा कडधान्य असतील त्यामध्ये आम्ही ते टाकत असतो। त्यामुळे जरी आमची विद्यार्थी संख्या जास्त असेल तर ते आम्हाला पुरेसं होतं। यासोबतच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाज्यांची नावं, भाज्यांची माहिती व्हावी, त्याचबरोबर विज्ञानामध्ये असणाऱ्या वनस्पतीचे अवयव, परागीभवन, त्यानंतर त्या अवयवांचे कार्य हे या ठिकाणी आम्हाला सांगणं खूप सोपं जातं। यासोबतच आमची आणखी एक परसबाग आहे, ती आमच्या शाळेच्या दुसऱ्या बाजूला आहे। तर ह्या परसबागेमध्ये आम्ही छोट्या गोष्टी लावल्या, जसं की आता आम्ही राई या ठिकाणी म्हणजे मोहरी पेरलेली आहे, कांदा आहे, त्यानंतर या ठिकाणी ओवा आहे, त्याचबरोबर गवती चहा, माठ आहे, थोडेसे वांग्याची रोपं आहेत, मिरची आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या छोट्या भाज्या या ठिकाणी आम्ही पेरलेल्या आहेत आणि काही दिवसांनी या ठिकाणी आम्हाला मोहरीची भाजी किंवा मोहरी या ठिकाणी उपलब्ध होईल। हे वांगी मिरची या ठिकाणी लावलेली आहे, त्यासोबतच कोथिंबीर आणि पुदिना देखील आहे। तर अशा प्रकारे छोट्या बागेमध्ये आम्ही वेगवेगळी रोपं लावून या ठिकाणी परसबाग संवर्धनाचा चांगलाच प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।